तर आज आम्ही करणार आहे आम्हाला भेटलेल्या गिफ्टची अनबॉक्सिंग. असं डान्स गिन्स करू नका म्हणे, तुमच्या सासरचे लोक काय म्हणतील म्हणे. तुझा हा प्रवास सुंदर आणि आनंदाने हो. तुला आणि आईला शुभेच्छा. बाप राहिला. नमस्कार मित्रांनो, आणि सध्या झाला तर रात्रीचे 8 वाजत आले आहे. आणि मेन कालचा जो आमचा प्रोग्राम झाला, माझा बेबी शॉवरचा, इतका छान प्रोग्राम झाला. सगळेजण आले होते, सगळे फॅमिली मेंबर आले होते, कंटेंट क्रिएटर आम्ही ज्यांना बोलवले ते आले होते, ज्या लोकांना बोलवले सगळे तिथे हजर होते आणि खूप छान झाला कार्यक्रम. आणि मेन मुद्दा, आम्ही तिथे केक कटिंग करणार होतो. केक कटिंग करायची माझी इच्छा होती, पण माझ्या अवनची इच्छा नव्हती आणि त्यांचीच इच्छा पूर्ण झाली. म्हटलं रिच्युअली करायचं, ट्रेडिशनली. केक बुक केला 1 किलोचा. केक बुक केला ऑलरेडी, आणि तो केक यांनी काल कोणी लक्षातच नाही आलं की केक कटिंग करायचा, केक आणायचा आहे. तर केक कोणी आणलाच नाही. आणि नंतर मग रात्री 9:30-10 वाजता तिचा फोन आला, केक जिनी बनवला होता. मॅडम म्हणे तुम्ही केक नाही घेऊन गेले. मग काका म्हणे आता राहू द्या म्हणे, आता 10 वाजले, प्रोग्राम पण संपत आला आणि केक नाही पाहिजे. तर आज दुपारी परीक्षेत तो केक घेऊन आला घरी. तर आता आम्ही तो केक कटिंग करणार आहे. माझ्या बहिणी पण आल्या, तिथे येऊन बसल्या त्या टाइमपास करत. मम्मीला घरीच म्हटलं, मी म्हटलं यार मम्मी आजचे दिवस फक्त भाजी पाठव म्हटलं मला. मम्मी काय की मी राहू दे, तिथे येऊन बनवून देईन म्हणते तुला. तर ही इथं आली आणि इथे येऊन मला वरणातले फळं बनवून देत आहे. झाले. याच्या आधी पण एक ब्लॉग टाकला होता की वरणातले फळं हे काय असते. तुम्ही आय थिंक बघितला नसेल तर आधीच्या ब्लॉग मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की वरणातले फळं म्हणजे काय आहे. आणि मला ते खूप जास्त आवडतात. मला आता वाटत आहे आमची टेस्ट. आणि मी कुठे आहे? तू आहेस कुठंच नाही तू. जरी केक पाहून राहिला, ज्याच्यासाठी आणला ते गेली खड्ड्यात, ज्यांच्यासाठी आला तो ते गेले लोक तिकडे. आणि मला तर पाहू द्या कसं आहे केक. हे भगवान. तर आमचा कालचा प्रोग्राम आता पण सुरूच आहे, कारण काल केक कटिंग करायचा राऊंड केलं होतं, तर तो आज आलेला आहे केक. कालचा केक तिने रात्री 10 वाजता फोन करून सांगितलं की मॅडम तुम्ही तुमचा केकच घेऊन नाही गेलेला आहे. सो फायनली आम्ही काल केक कट करणार होतो, तर आज आलेला. तर आज पण आम्ही केक कट करणार आहे. आणि काल यांना घाई नव्हती, आज खूप घाई झाली आहे केक कट. भूक लागली आहे मला, 8 वाजली आहे. मला पण लागली. 8:15 झाले. घ्या पटकन. तर आम्ही आता केक कटिंग करणार आहे, कालचा प्रोग्राम कंटिन्यू करणार आहे. स्वच्छ कट करा. आणि ऍक्च्युअली कालचा जो डे होता आमचा तो एवढा हेक्टिक झाला, खूप सारं काही करायचं होतं, पण बाकीचा प्रोग्राम खूप छान झाला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. 7 महिन्यात झालं ना बेबी. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आला हातात. स्वच्छला खाऊ घाल पहिले. डगले दे रे असं नको. पूर्ण दे. हा खा ले. पूर्ण. कसा आहे केक सांग. तिकडे सांग व्हिडिओत कसा आहे. सांग केक कसा आहे. असं आहे. असं मोर सारखा आहे. मोर सारखा. खाऊन टाक पूर्ण. अरे थांब. काही नाही पडू दे. दूसरा ले लेंगे अपन. बहुत पैसा है स्वच्छ के पास वैसे भी. हळू खा. खूप पैशांच्याकडे स्वच्छ. त्याचं काम झालं, चालला गेला तो. मी नाही खाणार. तू नको जास्त. का नको. कालचा आणि केक. हे खा ना बेबी. उडाखे मतलब काय खाता तुम्ही. हे तेल खाई. यू खाले मेरा. केक. दहा के आहे ना ग. मुडा के खाल्ला तिनं. मला डी खा. चांगला आहे, मस्त आहे. केक छान आहे. यमी आहे. चलो यार भिडो. चलो भिड जाओ. कसं लगेच आली. यार तुम्हाला चाराला हा अशी आली माहिती का ते चेहरा असं केला तुम्ही. तो टेडी खायचा नाही आहे, नकली आहे. टेडी खा. कोण खाता का. चॉकलेट खातो मी, केक नाही खात. चॉकलेट जमते तुला. नाही बस झालं. चॉकलेट नाही जमत. बरी. अरे ते बरीच होती आधी. तिला माहिती तिच्या पप्पाने जबरदस्ती परी करून टाकलं. अच्छा गेलं ते ब्लॉग मध्ये गेला आता ते. तिला आम्ही माहितीये का बरी म्हणत होतो. बरी. त्याच्यामध्ये माझी परी आहे म्हणे, ती बरी नाही आहे म्हणे. तिचं परी झालं तर आम्ही तिला परी म्हणतो. अच्छा त्याच्यामुळं का समजलं तुम्हाला. बरी कोण म्हणत होते, त्याचा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. काय ते असं नाव काहीतरी ठेवलं होतं. तिला पप्पा बाईक बरी
तिने माझं नाव परी 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 केलं, मग ते बरीचा परी. तर तिने स्वतःच कबूल केलं. ती परी कशी झाली? रात्री 2 ते 3 वाजले, कोणाच्याच झोपा झालेल्या नाही. यांचे चेहरे बघा. चेहरा दाखव परी तुझा. दाखव ना, तो दाखव. आहे थकलाय. हे बघा सासूबाईचा चेहरा बघा कसं झालाय. माझ्या मम्मीने मसाज केलेली आहे. आता सगळे थकलेले आहे, त्याच्यामुळे आता कोणीच तयार व्हायला तयार नाही. वरून 8:30 झालेले आहे. तर जसे आहे तसेच आले. दीदीने पण मसाज केली आहे. हे दोघं फक्त फ्रेश आहे, कारण की या दोघांनी काल काहीच नाही केलं. परीक्षित तरी डान्स केला, ह्या गायबच होता. परीक्षितनं काल डान्स केला ना, ते त्या प्रेग्नेंट बाईचा. तर रश्मी काय म्हणत होती, बरोबर असं वाटते 5वा महिना लागला म्हणे परीक्षितला. म्हणे त्याची ढेरी त्याच्या पर्सनॅलिटी सूट होत होती. ते बरोबर त्याच्या पोटाने पण त्याचं पोट बरोबर दिसत होतं. पुढे जाऊन जर ते पोट निघालं परीक्षेत तसाच दिसशील तू. नाही नाही, पोटच वाढन बघ. तर आज आम्ही करणार आहे आम्हाला भेटलेल्या गिफ्टची अनबॉक्सिंग. हे आहे मेहंदीबाई सिस्टर्स कडून. मला वाटलंच हे टॉय असणार म्हणून. असं का वाटलं तुला? मी पहिलेच ओळखलं होतं ते. डान्सिंग द कॅक्टस मला पाहिजे होते. थँक्यू. मला आवडते. अबे थांब ना बे, मेरे को भी चाहिए, थांब. येस. काही व्हिडिओवर कमेंट्स येत आहे की म्हणते आता तुम्ही बाप होणार आहे असं तसं तसं. तर म्हणे असं डान्स गिन्स करू नका म्हणे. तुम्ही असं डान्स वान्स करता म्हणे चांगलं नाही वाटत म्हणे. सासरचे 10-15 लोक काय म्हणतील म्हणे. तर सासरचे लोक आहेत तिथे, विचारू आपण काय म्हणतील. काय म्हणणार, चांगला झाला कार्यक्रम. तर काहीतरी पाहायला भेटलं वेगळं. मजा आली का? मजा आली. तर ऐकलं, तुमच्या सासूरवाडीसारखं नाही आहे. आमचे सासरे जे परिवार आहे ते शिक्षित आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी समजतात. तर तुम्ही या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, एवढंच सांगायचं होतं. शशांक उडाखे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बरं झालं आता का हिच्या मागे खूप मागं लागा लागते म्हणायला, तर असं म्हणू शकतो आपण आता. हाईप करायला विसरू नका. मस्त आहे, बोल घे. स्वच्छ म्हणते. तृप्ती विजय खंडारे करून. अरे बापरे, सेलिब्रिटी. ओके, गाणं लागते का याच्यात? आमच्या डोळ्यात झोपा आहे खतरनाक. हत्ती आहे, हत्ती. नाईस, क्यूट. भारी आहे हे, मातीचे आहे. खूप सुंदर आहे. थँक्यू. वरचे सोंडवाले चांगले असतात म्हणजे घरी ठेवायला. एवढं छान गिफ्ट दिलं त्याच्यासाठी थँक्यू. त्यांनी याच्यामध्ये बेस्ट विशेष पण दिलेले आहे. प्रिय बाळा, तुझा हा प्रवास सुंदर आणि आनंदाने हो. तुला आणि आईला शुभेच्छा. तृप्ती. बाप राहिला. आणि बाबाला पण शुभेच्छा माझ्याकडून. माईक माझ्याकडे आहे. थँक्यू. मैं निकाल के देता हूं म्हणते. हा, ये ले, ये वाला. हे दिलेलं आहे संस्कृती ठाकरे, म्हणजे माझी बहीण आहे. तिचं लग्न झालं आता. नाही, ठाकरे आहे. ठाकरे झाली ना ती आता. पहिले डी लिहिलं होतं खोडून तिने टी केला. हो हो, ते चुकून नाव चेंज झालं तर वेळ लागतो ना. तुला तर नव्हता लागला वेळ. ज्या दिवशी उखाणा घेतला त्याच दिवशी किरणच्या गुडागी झाली. ती मला म्हणे बघशील म्हणे गिफ्ट, तुला आवडेल तर मला सांगशील म्हणे. म्हटलं ठीक आहे. नाही आवडलं नको सांगशील म्हणे काय. अच्छा, तिने मला पर्स दिली आहे, बॅग दिली आहे. पैसे दिले का अंदर माझ्यासाठी? हो, असू बॅग ठेव. शकते. चालते. छान आहे. त्याचं पाहिली त्यांना पर्स. हा छान आहे, मस्त आहे, चलो आगे बढो म्हणते. छान आहे, खरंच छान आहे. कलर पण छान आहे. आवडली मला. छोटीशी हँडी अशी ठेवायला. पसंद आहे. पसंद आया. तुझे? अरे गर्ल्स नाही आहे का तू? सॉरी. तो एवढीच वाट पाहता की त्याच्या आवडीची की गोष्ट निघते का त्याच्यातून. तुझ्या आवडीची गोष्टी इम्पॉसिबल आहे याच्यात. नाही, पण त्याला पार्सल ओपन करायला आवडतं. आवडतं त्याला पार्सल पार्सल ओपन. ओपन कर ना. पार्सल ओपन स्वच्छ खालून काढून टाक. प्लास्टिक काढणे. कसं स्वच्छ जोरात पण. हे कोणी दिलंय? हे नव्हतं त्याच्यावर लिहिलंय का? नाही लिहिलंय. लिहिलंय. कंचन लाटेने दिलेलं आहे मला. हे कृष्णाची मूर्ती आहे. क्रिएटर तिने ब्लॉग नाही बनवला का? अच्छा, हा हा हा, ओके. छान होता. ब्लॉगही छान होता आणि गिफ्ट पण खूप सुंदर खूप आहे. सुंदर आहे. हळू 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 हळू. जय 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 बेटा जय दे. जय. हा, जय जय कर. हे घे, जय जय कर. हा, मना लागते ना.
हा जय श्री कृष्ण. हा जमलं बा. बेडवर नको तू. स्वच्छ नेक्स्ट. काढू दे थांब रन नाही तर थांब. हा काढलं घे बर. घे तुझं आहे. तू इकडे माझ्याजवळ तू इकडे या. नाही रे थांब. किती आहे ना म्हणते घे तुझं घे. अरे हे कोणी दिलंय? याच्यावर नाव नाही दिलंय. हे गिफ्ट कोणी दिलंय मला पण नाही माहिती, पण नाव नाही आहे. कमेंट करा. ओके, याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहे. हेल्दी नाइस गिफ्ट. फॉर मी माय बेबी ऑल्सो. पसंद नहीं है उसमें ड्राई फ्रूट्स है ड्राई फ्रूट. खायचं. हा पसंद नहीं है म्हणते. अरे खायचा आहे ना त्याच्यात ड्राय फ्रूट. तुझे नहीं मेरे को चाहिए. अरे बापरे. थँक्यू. हे गिफ्ट पुरण सेटने दिलेलं आहे. आराधनाचे जे ओनर आहे त्यांनी दिलं मला हे गिफ्ट. पॅकिंग मस्त केली एकदम. अलग कपडा. फ्लावर फ्लावर्स पैक किया. काय रे त्याच्या बिचाराच्या एक्साइटमेंट बरोबर राहिले सगळे गिफ्ट. काही तर आपल्या कामाचं निघत. त्याचे एक्सप्रेशन पहा कितना मोठा आहे. हो आय थिंक याच्यामध्ये ब्लँकेट काहीतरी आहे. बेबी साठी आहे. हा व्हेरी गुड. हुशार आहे स्वच्छ. कोणत्या बेबी साठी सेट आहे हा पूर्ण. पोटात बेबी आहे का? अच्छा. पण तो पोटात कसा गेला? मामीने खाल्ला का? अच्छा. याच्यामध्ये बेबी सेट आहे तो. अच्छा. धुलाई बरं झालं वगैरे. घेतला नाही ना आपण. हे आता घ्यायची गरज नाहीये. झालं. ये चाहिए था. बढ़िया गिफ्ट दिया. ये मेरे पीछे पड़ गई थी इसके लिए कि ये लेना है अभी मिल गया. हे गिफ्ट यांनी दिलंय. मनीषा वहिनी आणि अक्षय भाऊनी दिलेलं आहे. नाही अक्षय भाऊने दिलं. मनीषा वहिनी. मनीषा वहिनी. क्रेडिट गोes to मनीषा वहिनी. पण ही बॅग मला पाहिजे होती. मी याचा दिमाग पण खूप खाल्ला. आपण घेऊ खूप म्हटलं ही डोकं बॅग. खाल्ला होता हिने माझं. फायनली आता आली आहे तर मला घ्यायची गरज पडणार नाही ही गोष्ट. अरे काय बोलत असो. बघू दे मुझे. हा छान आहे ही बॅग. याच्यामध्ये आय थिंक कशी सामने घालू दे त्याला. हा, बरं, हा हा. चल गे रे. हा. हा, घालून बघ. हा. अरे बड़ी हो गई है तो तुमको ये 2-3 साल बाद में आएंगी. बड़ी हो गई थोड़ी. हाँ थोड़ा सा बड़ा हो गया वो. त्याच्या कामाची एक गोष्ट भेटली विचारायची. याच्यामध्ये पॉकेट्स पण आहे. ते बेबी बॉटल्स वगैरे ठेवायचं. ते म्हणे मनिषा म्हणे असा कलर आणलाय म्हणे. बेबी बॉय होते बेबी गर्ल होते दोघांना पण होते म्हणे तो होते. कलर. मनीषा छान आहे वहिनीला बॅग. प्रॅक्टिस झाली ना. जाऊ दे, अक्षय बोले कॉम्प्लिमेंट आहे. तसे मनीषा वहिनीची चॉईस चांगली आहे. खुश होऊ शकता तुम्ही. मिकी माऊस राहिला. हा. मिनी माऊस आहे तो. मिनी माऊस. डॉक्टर अकोलकर मामा. त्याच्या मामाने दिलाय. येस मामाकडून आहे. डॉक्टर डेंटिस्ट आहे. मला सख्खा मामा नाही आहे. माझा दूरचा मामा. पण मामा आहे सख्खा असल्यासारखा. ते पण खूप छान आहे. खूप क्यूट आहे. कलर पण छान आहे. छोटा बेबी आती है. छोट्या बेबी साठी आहे. येस छोट्या कोणत्या baby साठी. कुठं छोटा बेबी. छोटा बेबी पोटात है. याच्या पोटात आहे काय. हा हे नेट वाला आहे. हा हे खूप कामाचं आहे. तर चला अजून एक और खर्च बच गया मेरा. छोटी उशी आहे तुझ्यासाठी नाही. याच्यात बेबी झोपते. याच्यात बेबी झोपते. खूपच छान आहे ते. मला पण आवडलं. मेन अनबॉक्सिंग आज स्वच्छ कडून आहे. हे कोणाकडून आहे. तिच्या हा हे खूप सुंदर दिलं त्यांनी. म्हणजे बघून एकदम त्यांनी आम्हाला तिथेच ओपन करायला लावलं होतं हे. खूप छान. हे छोटा बेबी आहे. आणि ही कोण आहे. ही पप्पा आहे. नाही ही नाही पप्पा नाही आहे. मम्मी आहे. ही कोण आहे. ही मम्मी. म्हणजे कोण. ही मा. हा. आणि ही बेबी. छोटा बेबी. ओके. हा अनबॉक्सिंग चांगली चालू आहे आमची. शिकला तो. बेबीचे पप्पा कुठे आहे. बेबीचे पप्पा. पप्पा नाही आहे. हे काय पप्पा. हे काय पप्पा. ये गस आहे बोले. बेबीची मम्मी कोण आहे. हे. हा मग बेबीचा पप्पा कोण झाला. हा हुशार आहे समजलं. झाले संपले. याच्यात नाही अजून. अजून आहे ना ग. नाहीये अजून आहे ना. ना. नाही जात नाहीये काहीच. ते घरून आणलेलं सामान आहे. थांब ना. नाही आहे म्हणते त्याच्यात काही नाहीये. नाही. हे आजीने आणून दिलं मला सामान. ते वाला आहे. हा ती फ्रेम आण ना तिकडून. आणि ही फ्रेम पण आम्हाला गिफ्ट आणि केली. ही पण फ्रेम गिफ्ट केली आहे. आणि खूपच सुंदर आहे. म्हणजे हे लाकडामध्ये केलेलं आहे. हे पूर्ण आर्ट जे काही आहे पण खूप सुंदर केलेलं आहे.
कोणाकडून दिलंय आपल्याला मला तू आठवत लिहिला नाही. ना हॅपी मोमेंट कोणाकडून आहे ये गर्ल्स है ये बॉयज है अच्छा, girls इसका ही. नाम क्या है की मामी और इसका शसे मामा येस ओके. इकडे पाहून बोल इकडे पाहून बोल कॅमेऱ्यात पाहून सांग कोण कोण आहे ये की मामी हाँ और ये शसे मामा वेरी गुड बढ़िया तो गाइस लाइक शेयर सब्सक्राइब कर दो लाइक करो वाइको कैमरात पाहून मन वाइको शेयर करो शको सब्सक्राइब करो सबको और हाइप करना मत भूलना तर आम्हाला खूप साऱ्या लोकांनी जे पण आले होते आमच्यासाठी काल बेबी शॉवरच्या प्रोग्रामला त्यांनी आम्हाला खूप सारे असे छान छान गिफ्ट्स दिले आणि ब्लेसिंग्स दिले त्यासाठी थँक्यू सो मच. आणि माझ्या बायकोला इतकी सारी खुशी दिल्याबद्दल धन्यवाद. ती खुश मी खुश. तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद. थांब मला एक गोष्ट बोलायची आहे या माणसाबद्दल. कोणालाही जबरदस्ती न करता कोणालाही फोर्स न करता फक्त एका माणसाच्या एका कॉलवर आणि एका इन्व्हिटेशनवर जर नागपूरमधून 40 क्रिएटर ट्रॅव्हलर करून आमच्या बेबी शॉवरच्या प्रोग्रामला जर येऊ शकतंय तर तुम्ही विचार करा की त्यांचं नेचर कसं असेल आणि त्यांचा ऑरा तर तुम्ही समजूनच गेले असणार आहे. नहीं रे भाई उनका प्यार है वो इसलिए आए हो. धन्यवाद आल्याबद्दल हमारी इज्जत रखने के लिए धन्यवाद. बाकी मला काही बोलायचं नाही आहे. मला काही समजत नाही मी काय बोलायला पाहिजे. पण काल मला हे खूप बोलायचं होतं पण कार्यक्रमात एवढा टाइम होऊन गेला की मी विसरून गेलो ते बोलायला. ऍक्च्युली विसरलो नाही धावत तुमच्या मागे मागे आलो होतो. पण मला त्याच्यानंतर रात्रभर एवढं होत होतं की यार ऐसा क्या करा मैंने जिंदगी में कि तुम लोग इतना कर रहे मेरे लिए. तर त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करायला विसरू नका. मस्त आहे.